सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता दिवाळी जवळ आली आहे आणि फराळाचं बनवायचं म्हटलं की ठेवायला डबे तर लागतात आणि माझ्याकडे एवढे काही डबे नाही आहे. म्हणून आता डब्याचा काहीतरी यातलं त्यातल्या यात करणं सुरू होतं. आता हे लोणच्याचा मोठा डबा होता. लोणचं बरं संपत आलं होतं. छोट्या डब्यामध्ये बसेल एवढं राहिलं होतं. म्हणून म्हटलं चला छोट्या डब्यामध्ये मी त्याला ट्रान्सफर करून घेतलं. आणि सकाळी सकाळी कसं नळं वगैरे असतात त्यामुळे डबे वगैरे धुवून घ्यायला बरं पडतं. आणि इकडे आमच्या साहेबांचा बघा नाश्ता चालला होता. टी व्ही बघत बघत आता सुट्ट्या आहे तर मस्त टी व्ही बघण्याचा आनंद घेत आहे. त्यानंतर दिवसांनी सगळी कामं वगैरे आवरली, जेवण वगैरे झालं आणि मग घेतली शंकरपाळ्या बनवायला. आता हळूहळू एक एक पदार्थ बनवायला लागेलच कारण की मग दिवस कसे लगेच निघून जातात आणि माहितीही पडत नाही. मग म्हटलं चला आज शंकरपाळ्या बनवावी. मी दुधामध्ये नाही का साखर, तूप वगैरे टाकून सगळं मेल्ट करून छान शंकरपाळ्या मैद्यामध्ये टाकून घेतलं आणि छान शंकरपाळ्या बनवायला घेतल्या आणि काही वेळ त्याला मुरू दिलं, अर्धा तास तरी मुरू दिलं म्हणजे छान सॉफ्ट असा गोळा बनतो. सॉफ्ट म्हणजे असा नरम राहतो आणि त्यानंतर मग शंकरपाळ्या कट करायला घेतली. आता शंकरपाळ्या, चकली आणि चिवडा हे आमच्या घरी सगळ्यांना अतिशय आवडतं, म्हणजे सगळ्यांना आवडतं. बाकी स्वीट तरी खाणार नाही, पण शंकरपाळ्या, चकली, चिवडा या तरी बऱ्याचपैकी खाल्ल्या जातात. त्यामुळे थोडंसं जास्त प्रमाणातच बनवावं लागतं. आणि असे जर बनवले ना दुधामध्ये तूप वगैरे टाकून तर छान बनतात खरंच आणि क्रिस्पी पण बनतात आणि थोडेसे जाडसर नाही का कट करून घेतले आणि जवळपास हळूहळू सगळे शंकरपाळ्या माझे कट करून झाले. मग घेतले फ्राय करायला. छान फ्राय बघा गोल्डन ब्राऊन होऊ दिले. जास्त म्हणजे जास्त ब्राऊन नाही होऊ द्यायचे. छान असं गोल्डन ब्राऊन दिसायलाही छान लागतं. आणि बघा आपले हळूहळू सगळे शंकरपाळ्या बनवणं सुरू होते. चला मग तुमचं कुठपर्यंत आलं आहे दिवाळीचं फराळाचं बनवून मला नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.